चळवळ मंच यांना सगळ्यांना माझा नमस्कार. तसेच सेवक सेविका बाल गोपाल सगळ्यांना माझा नमस्कार. मला प्रश्न तर विचारला नाही, मार्गात याचे कारण मला दारूचा शौक होता आणि तो दारूचा शौक काही असा जात नाही होता, पण दारूमुळे मी मार्गात नाही आलो. कारण का दारूमध्ये एक असा जवळच्या माणसांनी घात केला का त्यांनी त्याला कुठून तरी विद्या प्राप्त झाली असं आणि त्याला असं वाटलं का हे विद्या आपण आपल्या जवळच्या माणसावर आजमावून पाव आपली चालते का नाही चालत. त्यांना तोच प्रयत्न केला आणि त्याच्यामुळे मला या मार्गामध्ये यावं लागलं. त्याच्यानंतर तो त्रास व्हायला लागला आणि त्रास होता होता असं वाटलं का काही असेल बा. पण जेव्हा जे तांत्रिक राहतात त्यांच्या तांत्रिकपाशी मी गेलो असता, वर्धेला चांगला तांत्रिक आहे, त्यांनी मला पाहिलं आणि तो म्हणे तुझ्यावर म्हणे चांगली भारी केली आहे म्हणे विद्या, म्हणे तू लवकर काही नाही काही कर म्हणे. काकाजी म्हणलं तुम्ही नाही करू शकत का? तर ते म्हणे मी 30,000 रुपये बी घेईन म्हणे, पण गॅरंटी मी देऊ नाही शकत म्हणे का तू दुरुस्त होशील म्हणून. मी म्हणलं असं आहे का काकाजी? म्हणलं ठीक आहे, म्हणलं विचार करून सांग. पण म्हणे माझ्यापाशी टाइम पण नाही आहे म्हणे, कारण का मी ना खूप सारे कामं घेतली आहे म्हणे. असं आहे का? म्हणलं काकाजी. म्हणलं हो म्हणे. तर मग विचार केला. तर असा विचार करता करता माझी साडी आता इथे उपस्थित आहे. त्यांनी मला म्हटलं का म्हणे भाऊजी म्हणे मी असं ऐकलं आहे म्हणे की परमात्मामध्ये जर आपण गेलो तर आपल्याला कुणा तांत्रिकाचंही काम नाही पडत. मी म्हटलं असं आहे का? म्हणलं हो. तर मग चाल म्हणलं. तर मग तिच्या जे आपले सिंधीचे सोनटके काकाजी आहे त्यांच्या घरी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर घेतला आणि त्यांना फोन केला. काकाजी म्हणलं अशी अशी परिस्थिती झाली आहे तर काय करायचं म्हणलं. तर ते म्हणे काकाजी म्हणे तू काही वेळ न करता म्हणे संध्याकाळीच तू माझ्या घरी ये म्हणे. तर ठीक आहे काकाजी म्हणलं. जसेही त्यांच्या घरी मी गेलो तर मला का नाही पूर्णतः 50% आराम तेव्हाच झाला. त्याच्यानंतर त्यांनी दुसऱ्या दिवशी येऊन माझी साफसफाई आणि सगळे कार्यक्रम पूर्ण करून दिला आणि तिथून माझा आराम झाला. म्हणून तर म्हणतात बुडत्याला किनारा दाखवला, भटकत्याला रस्ता दाखवला. बाबा तुमच्या विचाराने मी नरकाचा स्वर्ग केला. कोटी कोटी प्रणाम त्या महान त्यागी बाबा जुमदेवजीला, ज्यांनी घराघरामध्ये परमात्मा एक जागवला, घराघरा परमात्मा एक. सगळ्यांना माझा नमस्कार. धन्यवाद काकाजी. फार सुंदर तुम्ही आपला अनुभव सांगितला. आणि यानंतर विजया काकू वाघमारे मार्गामध्ये आल्यानंतर त्यांना एखादा अनुभव आला असेल तो सांगता अशी त्यांना विनंती करतो. भगवत कृपा जागृत आहे. आपण सर्वजण भगवंताला प्रणाम. भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम. महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम. परमात्मा एक परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ नागपूरच्या वतीने बाबाच्या आदेशात आजचे 9वे हवन कार्य माझ्या घरी नुकतेच पार पडले आणि भगवत गुणांच्या एका भगवंताच्या चर्चा बैठकीला सुरुवात झाली आहे. त्यामध्ये भगवान बाबा उपस्थित आहेत, त्यांना माझा प्रणाम. तसेच महान त्यागी बाबा जुमदेवजी उपस्थित आहेत, त्यांना माझा प्रणाम. तसेच सर्वांच्या लाडक्या मातोश्री आई उपस्थित आहेत, त्यांना माझा प्रणाम. तसेच अध्यक्ष लोणकर काकाजी यांना माझा नमस्कार. तसेच माझ्या परिवाराचे लोणकर काकाजी यांना माझा नमस्कार. तसेच उमरेडवरून आलेले कमलाकर निमजे काकाजी यांना माझा नमस्कार. तसेच सर्व मंचाला माझा नमस्कार. तसेच बाहेरगावून आलेले सर्व सेविका बालगोपाल सर्वांना माझा नमस्कार. मला मार्गात येण्याचे कारण विचारले. पा भगवंता, मार्गात येण्याआधी एवढं दुःख होतं की खूप दुःख होतं आणि तो पूर्ण दुःख एवढं व्यापून गेलो होतो की त्याचा अंत कुठेच नव्हता होत. आधी दुःख होतं तर सगळ्यांनी म्हणजे दवाखान्याचा इलाज केला आणि हे दारू पिल्यानंतर एवढे तडफडायचे की जेवणसुद्धा करायचं नाही. आणि एवढ्या उन्हामध्ये मे महिन्यामध्ये तरी सिमेंटवर झोपायचे, बिस्लरीमध्ये गरम पाणी करायचं आणि छाती पोटावरून फिरवायचे. मला एवढा पोटाचा त्रास होता की ते मला पोटावर सुद्धा उभे करून खूप दाबून मागायचे, पाठीवर सुद्धा उभे करायचे, पण त्यांचं दुःख कधीच नष्ट नाही झालं आणि कमी पण नाही झालं. त्यांना पूर्ण दवाखाने फिरवले भगवंता, पण कुठेच आराम पडला नाही.
असं करता करता त्या दुःखामध्ये 6 महिने लोटून गेले, पण त्याचा काही थारा लागला नाही. आणि डॉक्टरांकडे गेलो तर डॉक्टर सगळे सांगायचे की नॉर्मल रिपोर्ट आहे म्हणून. आणि मग असंच करता करता एक वैद्वानी मिळाला आम्हाला वर्धेचा. तो म्हणे खूप चांगला आहे म्हणे, म्हणून त्याच्याकडे गेलो. त्यांनी सांगितलं की तुमचं मला पैसे नाही पाहिजे म्हणे, मी तुमच्यावर उपाय करतो म्हणे, पण एवढा उपाय भारी आहे म्हणे की तुम्हाला दोघा मिळून केला आहे म्हणे आणि तुमच्या परिवारातलेच आहे म्हणे, जवळचेच आहे म्हणे. आणि त्यांनी याच्या आधीच केलेलं आहे म्हणे, सगळं घर घेरून टाकलं आहे म्हणे. यांची बहीण मरून गेली होती तर नुकते 6 महिनेच झाले, 6 महिने नाही 1-1.5 महिनाच झाला होता. आणि त्याही मरण पावल्यानंतर यांना एवढा त्रास व्हायला लागला की खूप तडफडायचे, जेवणसुद्धा करायचे नाही. मी थंड ताक प्यायला द्यायची, ते पण नाही प्यायचे आणि असे सुखाशी राहायचे भगवंता. नंतर वर्धेचा कश्यप डॉक्टर आहे, त्यांच्याकडे सुद्धा नेलं, ते सलाईन लावत, पण ते म्हणायचे की सगळंच नॉर्मल आहे म्हणे, याच्यावर काहीच इलाज नाही. खूप औषधी गोळ्या झाल्या, सगळं उपाय करून थकलो. नंतर वर्धेला गेलो, तो म्हणाला की एवढं भारी झालं म्हणे, मी दुसरं काम घेतलं आहे म्हणे, ते एका बाईचं घेतलं आहे म्हणे. आणि मे महिन्यात 18 तारखेला गुरुपौर्णिमा होती, 3ऱ्या दिवशी त्यांनी सांगितलं का गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुमचा घात होणार आहे म्हणे, तुम्ही म्हणजे आपल्या जगामध्ये राहणार नाही म्हणे, याच्या आधीच तुम्हाला 3 दिवस राहिले, तुम्हाला काय उपाय करायचा आहे ते तुम्ही करा म्हणे, मी तुम्हाला स्पष्ट शब्दात सांगत आहो म्हणे, कारण खूप घेरला आहे म्हणे आणि तुमच्याजवळ आता उपाय काहीच नाही म्हणे. आणि आम्ही हिंगणीला सुद्धा एक आहे ते हिंगणीला सुद्धा गेलो, त्यांनी सुद्धा असंच सांगितलं. एक वर्धेचा पुन्हा आला, त्यांनी खूप मोठी पूजा करून दिली घरी, त्यांनी सुद्धा सांगितलं मी पूजा करून देते, पण ते 2-3 महिन्यासाठीच होईल आणि 6 महिन्यांनी पुन्हा तेच दुःख उद्भवलं भगवंता. असं करता करता पुन्हा दवाखाने सुरू झाले, पण काही इलाज झाला नाही. मला परमात्मा मार्गाविषयी काही माहिती नव्हते, पण नंतर मी माझ्या आईकडे गेली यांना घेऊन की म्हणे ते तुम्ही आज रात्री जागा बदलून पहा म्हणे. तर मी यांना आईकडे घेऊन गेली, तर माझी लहान बाई म्हणत होती की तू म्हणे भाऊजी म्हणे तुम्ही परमात्मा एक मार्गात येता का म्हणे. तर हे म्हणायचे की देव आहे घरी तर कसं करायचं, तर म्हणे फक्त तुम्ही तुमचा विचार करा म्हणे, देव आहे तर तुम्ही फक्त स्वतःचा विचार करून चालायचं म्हणे. तर हे म्हणे ठीक आहे. मला आता ह्या देवाने साथ काही दिला नाही म्हणे, 36 कोटी भगवंत होते, दुःख आला की ह्या भगवंताला त्या भगवंताला आवाज मारायचा, पण एकही भगवंत पाठीशी उभा राहिला नाही भगवंता. नंतर मार्गात गेलो आणि रात्री 9:30 वाजता सुधाकर सोनटक्के काकाजी त्यांच्या घरी गेलो आम्ही. त्यांनी आम्हाला सांगितलं उद्या म्हणे सकाळी तुम्ही अंगपाय धुवून या म्हणे, धागे दोरे असेल ते बी कापून या म्हणे. त्यांच्या घरी गेलो आणि घरी गेल्यानंतर त्यांना सगळं सांगितलं आम्ही, काकाजी असं असं आहे म्हटलं, औषधी तर खूप जमा झाल्या होते. तर ते म्हणाले ठीक आहे विचार करा म्हणे तुम्ही म्हणे, हा मार्ग मराचा आहे म्हणे, पण तुमचं जेवढंही दुःख आहे ते एका ज्योतीमध्ये 3 दिवसाच्या कार्यामध्ये संपून जाईल म्हणे. त्यांच्याकडे गेलो, सुधाकर सोनटक्के काकाजी म्हणाले आम्हाला आम्ही तुम्ही पवनारला जा, मी शब्द दिला म्हणे बाबा हनुमानजी म्हणा आणि घराचा लॉक खोला म्हणे. आम्ही घरी आलो भगवंता, घराचं लॉक खोललं, घरी कोणीच नव्हतं, आम्ही कारण लॉक करून गेलेलोच होतो आधी. तर घरी आलो आणि बाबा हनुमानजी म्हटलो, पण असं काही वाटलं नाही त्या घरामध्ये तेव्हा प्रवेश केला, कारण काकाजीने आम्हाला शब्द दिला होता. आणि घरी आल्यानंतर साफसफाई केली आणि नंतर दुपारी 2 वाजता इथे बसूनच आहे सिंधीचे मुरलीधर सोनटक्के काकाजी ते आणि सुधाकर सोनटक्के काकाजी हे सगळे मिळून आमच्या घरी आले आणि त्यांनी सुद्धा घराचं पूर्ण पाहणी केली आणि ते म्हणाले की ठीक आहे म्हणे. त्यांनी 3 दिवसाची ज्योत दिली भगवान, पण एका दिवसात पहिल्याच दिवशी ज्योत टाकल्यानंतर त्यांना आराम पडला. कोणती पण औषध घ्यायचं काम पडलं नाही आणि एवढं दुःख होतं की ते जेवण करायचे नाही आणि दिवसभर तडफडत राहायचे, साधं पाणी सुद्धा प्यायचे नाही, मठ्ठा बनवून द्यायचे तो सुद्धा प्यायचे नाही, जेवण तर दूरच राहिलं होतं भगवंता. पण पहिल्या दिवशी ज्योत लागल्यानंतर त्यांनी चांगलं जेवण केलं आणि सकाळी ज्योत लावल्या त्या 2 तासापासून झोपले तर 2 वाजताच उठले आणि त्यांना स्वप्न पडलं होतं. ते उठले आणि मला म्हणते तू मला एका झाडाच्या सावलीमध्ये बसून दिसली होती म्हणे आणि सगळं मला दिसत होतं म्हणे कोण काय करत आहे तर, पण ते म्हणे घाबरले म्हणे बाबा हनुमानजीला म्हणे, ते समोर येऊ शकले नाही म्हणे, मला स्वप्नात सगळं दिसत होतं म्हणे. त्यांनी मला पूर्ण हकीकत झालेली सांगितली भगवंता. असं करता करता 1 वर्ष लोटून गेलं, सगळं आराम पडलं, सगळं सुखात चाललं होतं. पण यांना का नाही दारूच्या लोकांचा खूप छंद लागला होता. त्यांना थोडं काही सण त्योहार किंवा नवरात्र गणपती असला की
कोणी दारू पेला, चल रे संदीप म्हटलं की जायचे आणि दारू खरंच पिऊन यायचे. 5 मिनिटासाठी घरून गेले की येतो म्हणायचे आणि दारू प्यायचे. भगवंता 1 वर्ष झाल्यानंतर पुन्हा दारूच्या आहारी गेले. दारूच्या आहारी गेल्यानंतर पहा भगवंता, हे जेव्हा दारू पिऊन आले तेव्हा मला खूप वाईट वाटलं. मी यांना म्हटलं तुम्ही दारू कशाला पिली, आपल्या मार्गात चालत नाही म्हटलं. ते म्हणे मी दारू कुठे पेलो म्हणे, स्प्राईट. ते काय स्प्राईट की काय असं थंड की काय ते म्हणाले मला, पण नाही चालत म्हटलं, यामध्ये सुद्धा नशे असते. ते माझं काही ऐकायचं नाही भगवंता. पुन्हा दारूच्या आहारी गेले. दारूच्या आहारी गेल्यानंतर एवढं दुःख ओढलं की त्या दुःखाचा नाही ना व्हायला सुद्धा थारा कुठेच लागला नाही. ते दारू पिऊन घराच्या बाहेर गेले. घराच्या बाहेर गेल्यानंतर त्यांच्याकडे एवढा भयानक ॲक्सिडेंट झाला. ह्या वायगाव रोड चौरस्त्यावरती खूप एक गिट्टीने भरून टिप्पर आलो होतो. त्या टिप्पर पूर्ण पलटला आणि यांना एवढा जोरात ॲक्सिडेंट केला की गाडीच्या समोरचा चक्का सुद्धा नव्हता, गाडीला चाका सुद्धा राहिले नव्हते, गाडी पूर्ण चकनाचूर झाली होती. आणि मला माहिती नाही यांचा ॲक्सिडेंट झाला म्हणून मला बोटसुल्यावर सरपंचाचा फोन की म्हणे संदीपचा वाघमारे यांचा ॲक्सिडेंट झाला आहे म्हणे, तुम्ही म्हणे या म्हणे. म्हटलं माझं छोटं बाळ आहे, मी कशी येऊ म्हटलं, आणि मला चौरस्ता सुद्धा माहीत नाही म्हटलं वायगावचा. तुम्ही एक काम करा भाऊ म्हटलं, या म्हटलं 2 माणसं कुणालाही सोबत आहे ना, आणि त्यांना म्हटलं मी गाडी पाठवते तुम्ही घेऊन या म्हटलं. तर ते म्हणे मला बरं नाही म्हणे, पण मी त्यांना पुन्हा विनंती केली. काकाजी म्हटलं थोडे या म्हटलं. तर ते कोणसुल्याहून आले, पण ते यायच्या आधी मी त्यांची वाट पाहिली नाही. पवनारवरून एक ऑटो पाठवला घराजवळचा. पवनारचे 2-3 लोक गेले आणि त्यांना गाडीत टाकून आणलं. भगवंता पण पहा तुमची कृपा किती महान आहे. त्यांना एवढीशी थोडीशी खरू झाली नाही, पण मी त्यांना म्हटलं पहा तुम्ही बोलता भगवत कार्य मी करत राहिली, पण तुम्ही त्या भगवंताला सुखाचे दिवस आल्यानंतर विसरून गेले. त्यांचा कुठे काय अंत होतं हे तुम्हाला कळलं नाही म्हटलं. तुम्ही म्हटलं दारूच्या आहारी जाऊ नका. ते लगातार 8 ते 15 दिवस दारू पिले भगवंता. मला म्हणे थकल्यासारखं वाटतो, तो उतारा काढासाठी थोडी दारू प्यावी लागतो म्हणे. चाय प्यायचे नाही, पण पहिले दारूच्या दुकानात जायचे भगवंता. 10ची 20ची दारू पिऊन यायची. त्या दारूचा तेवढा सडल्यासारखा वास यायचा की काही त्याचा हेच नव्हता. त्यांना मी खूप सांगितलं, नंतर त्यांना मी पुन्हा समजावलं तर ते ऐकले आणि पुन्हा हे केलं. असं करता करता मग एरिया वाटले गेले म्हणे. तर मग आम्हाला म्हणे तुम्ही शेलूला लोणकर काकाजी आहे म्हणे, तर त्यांच्यासोबत कॉन्टॅक्ट करून दिला काकाजीनं. आणि आता म्हणे त्या लोणकर काकाजीकडे म्हणे आमच्या परिवारचे मार्गदर्शक झाले भगवंता. नंतर त्यांच्याकडून कार्य घेतल्यानंतर पुन्हा 1-1.5 वर्ष चांगलं चाललं. पुन्हा ते काही दिवसांनी डगमगले भगवंता, दारू पिले. मी म्हटलं लोकांनी काही म्हटलं तरी दारू पिऊ नका आणि दारूच्या व्यसनी जाऊ नका. पुन्हा लोणकर काकाजीला मी सांगितलं. काकाजीने मला एकच शब्द दिला, पहा बाई म्हणे भगवंत जागृत आहे म्हणे, भगवत कृपा जागृत आहे म्हणे, तू भगवंताला समोर बस म्हणे आणि योग माग म्हणे. खरंच भगवंता मी योग मागितला. माझ्या परमेश्वराला 3ऱ्या दिवशी चांगला योग प्राप्त झाला आणि ते रडले माझ्याजवळ आणि म्हणाले मी दारूच्या आहारी आता कधी जाणार नाही. कारण त्यांना एवढा त्रास झाला होता की जेवण तर दूरच राहिलं भगवंता. एवढे पोटाने तडफडत होते की एवढे लोटत होते, उन्हात झोपत होते, पण त्यांना एवढा त्रास होता. त्यांचा कुठेच हे नाही. त्यांना मी सांगितलं तुम्हाला एवढा त्रास आहे तरी तुम्ही दारूच्या आहारी जाता, ते दारू पिऊन तुम्हाला काहीच वाटणार नाही. त्यापेक्षा म्हटलं दारू पिण्यापेक्षा काजू मनुका खाल्लेला बरं परवडेल म्हटलं तुम्हाला. तर हो म्हणे. आणि गणपती आला, इथे डान्स असला डीजे असला की ते दारू प्यायचे. असं करता करता पुन्हा 1 वर्ष गेलं. पुन्हा दारू प्याले. पुन्हा मी लोणकर काकाजीला सांगितलं, पण मला लोणकर काकाजीने खूप छान मार्गदर्शन केलं भगवंता. मी त्यांना रडायचे. त्यांच्या 1 दिवस घरी गेली. रक्षाबंधन दुसऱ्या दिवशी होता, आदल्या दिवशी घरी गेली. काकाजी शेतात गेले होते, लोणकर काकू घरी होत्या. त्यांनी मला 1-1.5 तास बसवलं आणि इतकं सुंदर भाषेमध्ये मला त्यांनी खूप छान समजून सांगितलं. भगवंत कृपा जागृत आहे बाई म्हणे, तू म्हणे छान योग माग म्हणे, भगवंत तुझ्या पाठीशी खरंच उभे आहे म्हणे. म्हणून मी सांगते तुम्हाला की कधीच आपल्या पती परमेश्वराने काही केलं तरी त्यांना भगवंतासमोर बसून योग मागा. तर काकूने सांगितल्याप्रमाणे मी योग मागितला. त्यांना चांगला योग प्राप्त झाला आणि त्यांच्या मनामध्ये छान विचार आले. विचार आल्यानंतर त्यांनी म्हटलं आपल्याच मधून की आता लोणकर काकाजी मला त्यागाचे कार्य दिले पाहिजे. लोणकर काकाजीच्या घरी आम्ही असंच
काही कारणानिमित्त गेलो होतो, पण काकाजीच्या मुखातून निघाले की संदीप आता त्याग घडून घे म्हणे तू. ते हे म्हणाले हो म्हणे मला त्याग घडवतो म्हणे. आणि त्यागाचे कार्य झाले भगवंत. त्यागाचे कार्य सुरू झाल्यानंतर पहा भगवंता, पहिल्या दिवशी ज्योत लागली, सगळं चांगलं व्यवस्थित चालत होतं. ज्योत लागली सकाळी पहाटेला ज्योत लागल्यानंतर छोट्या मुलीला माझ्या त्याने खूप पोटाने रडायला लागली भगवंताने. त्यागाच्या कार्यामध्ये खूप परीक्षा पाहिली भगवंता. एवढं पोट दुखायला लागलं. लोणकर काकाजीला पुन्हा फोन केला. काकाजीने सांगितलं 1 तासामध्ये ती तीर्थ द्या म्हणे. पहिल्याच तीर्थामध्ये तिला आराम पडला. दुसऱ्या तीर्थात ती चालायला लागली. तिसऱ्या तीर्थात ती हसून बोलली भगवंता आणि फिरली. ती आम्हाला सुद्धा बरं वाटलं. नंतर तिने 6 महिन्यापर्यंत पूर्ण त्यागाचे कार्य खतम होतं. कधीच म्हटलं नाही की माझं काही दुखते म्हणून. पण मी तिसऱ्या दिवशी त्यागाचे कार्य सुरू होते. मला खूप त्रास होता. डॉक्टरांनी शेलूच्या मला ऑपरेशन सांगितलं होतं. मी म्हटलं त्यागाचे कार्य सुरू आहेत, मी भगवंता ऑपरेशन करायला तयार राहणार नाही. कारण म्हटलं माझा भगवंतावर विश्वास आहे. मला दवाखान्याची पहिलेच भीती वाटते. मी ऑपरेशन करणार नाही. माझं भगवंताने सुद्धा ऐकलं. माझा सुद्धा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. माझ्या पती परमेश्वराला ऍसिडिटी एवढ्या प्रमाणात होती भगवंता की खूपच वाढली होती. त्यागाच्या कार्यामध्ये औषधी तर सगळ्या बंद होत्या. त्यांना काही त्यागाच्या कार्याच्या पहिल्याच दिवसापासून आराम पडला. अजूनही त्यांनी ऍसिडिटीची औषधी घेतली आणि अजून त्रास झाला. त्यागाच्या कार्याला 4-5 दिवस बाकी होते भगवंता. मला एवढा ताप आला. मे महिना एवढी थंडी वाजायची की माझ्याकडून चालणं पण नाही व्हायचं. छोट्याच्या चमच्याभर मी फक्त वरण प्यायची. मला एवढं दुःख झालं भगवंता. माझे पती परमेश्वर म्हणते आता त्यागाच्या कार्याला 4 दिवस बाकी. तुझं कसं होणार म्हटलं. भगवंता माझं सगळं चांगलं करते. काही पण झालं तरी मी माझ्या त्यागाचे कार्य तुम्हाला म्हटलं सुटू देणार नाही. भगवंत माझ्या पाठीशी उभे आहे. त्यांनी आंघोळ करायचे भगवंता आणि मला तीर्थ करून द्यायचे. सतत 2-3 दिवस तीर्थ करून दिलं. मला आराम पडला. माझ्या पायामध्ये एवढं दुखणं होतं. पाय दुखत होतं. ताप खूप वाढलेला होता भगवंता. जेवण तर काही जातच नव्हतं मला. पण मला असं काही वाटलं नाही. तीर्थ दिलं. मला हळूहळू आराम पडत गेला आणि माझं दुःख पूर्ण नाहीसं झालं. पहा भगवंता तुमची अशी भगवत कृपा जागृत आहे. असंच करता करता मटकीने प्रसादी झाली आमची. आणि सकाळी हे नागपूरला गेले. नागपूरला गेल्यानंतर त्यांचा फोन आला मला. म्हणजे प्रतिमा भेटली. मी येऊन राहिलो. माझं तेव्हा तर पूर्णच दुखणं नाहीसं झालं की मला माहीत सुद्धा नव्हतं की मी खरंच बिमार होती बा म्हणून. एवढा चमत्कार झाला भगवंता. औषधी पाणी काही न घेता नंतर हवन काढलं. एवढं सगळं भगवंता दुःख दाखवलं होतं आणि तुमच्या मार्गात आलो. पूर्ण दुःखाचा नायनाट झाला. दवाखान्याची सुद्धा मला गरज पडली नाही. आज जरी थोडं काही दुःख आलं की तुमचं तीर्थ करून देते भगवंता. पूर्ण आराम भरा होतो. माझ्या चालण्या बोलण्यात काही चूक झाली तर क्षमा करा भगवान बाबा हनुमानजीला क्षमा मागते. मानते की बाबा जुमदवजीला क्षमा. आई वाराणसीला क्षमा मागते. सर्वांना माझा नमस्कार. धन्यवाद काकू. फार सुंदर तुम्ही अनुभव सांगितला. मार्गाच्या ते तांत्रिकने व्यापले होते. मार्गात आले. दुःख दूर झाले आणि भगवंताला विसरले. पुन्हा दारू पिली. पुन्हा दारू पिऊन पुन्हा दुःखाची पार पडली. म्हणून समजा या मार्गात यायचं असेल तर भगवंताला विसरू नये आणि भगवंताला विसरायचं असेल तर मार्गातच येऊ नये. आणि यानंतर